कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो शेत शिवारातील शेतकऱ्यांनी जळगाव जामोद महावितरणला लेखी निवेदन सादर केले आहे। येथे शेतकऱ्यांना शेतीसाठी एक दिवसाआड वीज मिळते, तरी सुद्धा दिवसा 4 तास व रात्री 4 तास, यामध्ये सुद्धा गावातील विजेसाठी अर्ध्या डीपी व रात्री अर्ध्या डीपी बंद करण्यात येतात। म्हणजेच एकंदरीत आठवड्यामध्ये एका शेतकऱ्याला 31 तास शेतीसाठी वीज मिळते। तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होत राहतो, तर कधी डीपी ट्रिप झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटारी जळतात। या सर्व प्रकारामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आल्याने अखेर त्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन महावितरण कार्यालय जळगाव यांना दिले। वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बागायती पिके मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत। वेळेवर पाणी मिळत नसल्याने शेतीतील उभी पिके जळण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या सुरळीत वीज पुरवठ्यासाठी जळगाव जामोद महावितरणला निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात महावितरणने ठोस उपाययोजना न केल्यास येत्या 17 फेब्रुवारी पासून येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा यावेळी दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव। आज आम्ही पळशी सुपोच्या शेतकऱ्यांनी महावितरणला आम्हाला व्यवस्थित लाईन शेतीची लाईन भेटण्यासाठी एक निवेदन दिलेले आहे। आजपर्यंत शासनाच्या नियमाप्रमाणे वितरणच्या नियमाप्रमाणे आम्हाला आठवड्यातून 56 तास लाईट शेतीसाठी होती, परंतु आता 30 लाईट त्यांनी 30 तासावर आणली आणि त्यामध्ये बी 30 तासाची लाईन आल्यानंतर डीपीचं मेंटेनन्स, अर्ध्या तासातून लाईन जाणे, यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे। याआधी आम्ही मागच्या वर्षी बी निवेदन दिलेलं आहे, परंतु वीज वितरणचे कंपनीचे अधिकारी कर्मचारी एकच कारण देतात की आमचं ओव्हरलोड झालेलं आहे। परंतु आता शेतकऱ्याची पिके हे सुकण्याच्या मार्गावर आहेत आणि शेतकऱ्याची पळशीच्या मानसिकता हे झालेली आहे, बिकट झालेली आहे। त्यामुळे महावितरणने किंवा संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी याच्यात लक्ष घालून आम्हाला व्यवस्थित शेतकऱ्यांना वीज द्यावी, अन्यथा आम्ही सोमवारपासून लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार आहोत।